नमस्कार मंडळींनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमाकांत, अभया आणि इकडे आता जान्हवी हे बसलेले असतात आणि माहीचा विचार करत असतात। आणि त्यानंतर आता अभया आणि जान्हवी म्हणते की जर माहीमुळे कंपनीचा सेल वाढत असेल तर माहीला कंपनीत जाऊ द्यायला काय हरकत आहे। तर आता रमाकांत म्हणतो की तू काय वेडी झाली का जान्हवी, अगं माही कंपनीत जाऊन काय करणार। आणि रमाकांत म्हणतो की हे जर अक्षयला जर कळालं तर मग प्रॉब्लेम नाही का होणार। जान्हवी म्हणते की काका तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, अक्षयला काहीच कळणार नाही आणि या अगोदर माही गेली आहे ना वेश बदलून, अक्षयला कळालं का। आणि अभ्या म्हणतो की वहिनी ना अगदी बरोबर बोलते बाबा, माहीमुळे ना आपल्याला फायदा होऊ शकतो हे नक्की। आणि तेवढ्यात आता रमा ही धूप घेऊन तिथे येते। जान्हवी म्हणते की रमा बरं झालं तू आलीस, बरं ऐक ना उद्या तुला ऑफिसला जावं लागेल बरं का रमा। तर आता दरवाजातून आई आजीसुद्धा तिथे आलेली असते आणि त्यांचं बोलणं ऐकू लागते। रमा म्हणते काय मला आणि ऑफिसला, तर आता जान्हवी म्हणते हो, कारण काय आहे ना आपल्या कंपनीच्या प्रमोशनसाठी आणि पब्लिसिटीसाठी ज्या काही बेटर आयडिया आहे त्या आयडिया फक्त तूच देऊ शकतेस ना, असे आता जान्हवी ही रमाला बोलते। आई आजी आता ते बोलणे ऐकून खुश होते। जान्हवी म्हणते की त्यासाठी ना तुला उद्या ऑफिसला जावं लागेल रमा। आणि रमा म्हणते की ते सगळं ठीक आहे बरोबर आहे पण यांना, तर आता जान्हवी म्हणते की अक्षयला काहीच कळणार नाही, तू थोडासा वेगळा मेकअप करून जाणार। तर रमा विचारात पडते। आई आजी म्हणते की खरं आहे माई, आई आजी म्हणते की तू वेगळा वेश घेऊन कंपनीत यावंस हे असं मला देखील वाटतं, असे आई आजी बोलते। आणि त्यानंतर आता आई आजी रमाकडे बघते आणि विचार करते की आत्ता मला कळेल ही माही आहे की रमा आहे की या दोघी एकमेकींना मिळालेल्या आहेत म्हणून। असा विचार करून आई आजी आता प्रेमाने रमाकडे बघत मोठ्याने हसते आणि आई आजी आता खुश झालेली असते। आणि त्यानंतर आता इकडे रमा ही दुसऱ्या दिवशी किचनमध्ये येते आणि पंकजला कॉल करते। आणि त्यानंतर आता पंकजला रमाने सांगितलेलं असतं की मी घरी येणार आहे। तर आता पंकज म्हणतो की ये ना रमा। त्यानंतर आता इकडे सीमा ही किचनमध्ये येते। तर तेवढ्यात रमाचा चेहरा पडलेला असतो। सीमा आता रमाकडे बघते आणि म्हणते काय झालं, तर रमा म्हणते की आई मला ना आईने बोलावलं आहे आणि तिकडे पंकज काकांचा फोन आला होता मला। सीमा म्हणते की असं काय करते अगं, तुला वेश बदलून कंपनीमध्ये जायचं होतं मला आई सांगत होत्या रमा। आणि त्यानंतर आता रमा म्हणते की अगोदर मी कंपनीत जाते आणि त्यानंतर मग आईकडे जाईल। सीमा म्हणते की वेश बदलणार म्हणजे तू रमा नक्की काय करणार आहे। तेव्हा आता रमा म्हणते की मलाच काही कळत नाही काय करावं ते। आणि पुन्हा आता रमा विचारात पडते। आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की तू रमा नाही माई आहे, हे जर अक्षयला कळलं तर काय होईल माही। ते ऐकताच आता रमाच्या डोळ्यासमोर अक्षयचा फोटो येतो। इकडे आता माही तिच्या घरामध्ये तिच्या मोबाईलमधील अक्षयचा फोटो समोर धरून विचार करत असते। प्रेमाने अक्षयचा फोटो समोर धरून आता माही विचार करते की अक्षय, ज्या वेळेस मी पहिल्यांदा तुला बघितलं होतं त्यावेळेस मी टेरेसवर स्मोक करायला आले होते आणि त्यावेळेस तुझा तोल गेला होता, तेव्हा ना मी पुढे येऊन तुला हात दिला होता। आणि त्यानंतर आता माहीच्या डोळ्यासमोर त्या सगळ्या आठवणी येतात। आपण कसा स्मोक करायला गेलो आणि अक्षय कसा टेरेसवरून पडत होता, ओरडत होता वाचवा वाचवा म्हणून, आणि त्यानंतर आपण पुढे जाऊन कसा अक्षयला हात दिला। त्यानंतर आता माही विचार करते की अक्षय फक्त तुझी एक झलक, मला जर तू फक्त एकदा भेटला आणि एक झलक दिली तर किती मस्त होईल। आणि तेवढ्यात आता असा विचार करत असतानाच रमाचा माहीला कॉल येतो। माही आता फोन उचलते तर लगेच आता रमा म्हणते की माही तुझ्याकडे माझं एक काम आहे ग, आणि त्यासाठी तुला ऑफिसात जावं लागेल, म्हणजे तुला ना माही म्हणूनच ऑफिसात जावं लागेल। जी घरची माही आहे ना तीच ऑफिसात गेली असे घरच्यांना वाटलं पाहिजे आणि फक्त यांच्यासमोरून जावं लागल्यानंतर तुला मात्र चेहरा लपून जावं लागेल। आणि तेवढ्यात आता माही म्हणते की पण यांच्या ऑफिसमध्ये का जायचं आहे। रमा म्हणते ते काही कळत नाही आहे, ते सेल्स वगैरे काही म्हणतायत का ते डाऊन झाले म्हणतात, तेव्हा त्यासाठी ते बघायला जायचं आहे। आणि त्यानंतर आता रमा म्हणते की सगळेजण खूप नर्वस आहे आणि सगळेजण मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहेत, जाशील ना गं माही। माही म्हणते की जाईल मी, पण एवढ्या कमी वेळामध्ये हे सगळं कसं फेस होईल। रमा म्हणते तेच काही कळत नाही आहे माही। आणि त्यानंतर आता लगेच माही रमाला म्हणते की रमा तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी करते काहीतरी। तर रमा म्हणते ठीक आहे आणि माही फोन ठेवते। दुसऱ्या दिवशी इकडे आता अभया, अक्षय आणि आई आजी ऑफिसमध्ये आलेले असतात। आणि आता अक्षय अभयाला विचारत असतो
अक्षय म्हणतो की त्या तुमच्या ज्या इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत त्यांना माहिती आहे सेल्सबद्दल त्या येणार आहेत ना. तर अभ्या म्हणतो हो हो ऑफकोर्स ते येणार आहेत, त्यांना फोनसुद्धा केलेला आहे. अभ्या म्हणतो की त्या मीटिंगसुद्धा घेणार पण इथे नाही, त्या ऑनलाईन बोलतील. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की आजी पहिलीच मीटिंग आणि तीही ऑनलाईन. तर आई आजी म्हणते की कर ना अक्षय, काय प्रॉब्लेम आहे. पटकन अक्षय त्याचा लॅपटॉप काढतो आणि लगेच आता कॉन्फरन्स कॉल करून आता अक्षयने मीटिंग घेतलेली असते आणि आता माही समोरच लॅपटॉप उघडून बसलेली असते. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की हॅलो हाय, तुम्ही तुमचा कॅमेरा प्लीज ऑन करताल का, मी अक्षय मुकादम बोलतो. तर अक्षयचे ते बोलणे ऐकून आता माही खुश होते. पुन्हा आता हाय हॅलो आय एम माही असे आता माही व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलद्वारे बोलू लागते. आणि त्यानंतर इंग्लिशमध्ये माही बोलू लागते आणि म्हणते बेसिकली आय एम आर्किटेक्ट्स. तर इकडे आता अक्षय हा अभ्याकडे बघतो आणि म्हणतो आर्किटेक्ट. तर अभ्या म्हणतो मी सांगितलं होतं ना तुला ते आर्किटेक्ट आहेत म्हणून. आणि लगेच आता माही इंग्लिशमधून अक्षयला बोलू लागते सोशल वर्क वेबसाईट याची सगळी मला माहिती आहे. आणि त्यानंतर आता पुन्हा माही बोलू लागते की तुम्हाला ना तुमचं टार्गेट चेस करायचं आहे आणि मार्केटमध्ये कस्टमर लेवल वाढवायच्यात आणि तुम्हाला हे सगळं काही करायचं ना. तर अक्षय म्हणतो हो हो ते सगळं बरोबर आहे, आम्हाला टार्गेट देखील पूर्ण करायचं आहे, पण अगोदर तुम्ही तुमचा चेहरा दाखवाल का असे आता अक्षय माहीला बोलतो. आणि त्यानंतर आता माही म्हणते की यस. तर लगेच आता अक्षय म्हणतो की या हा. आणि तरीसुद्धा माही आता तिचा चेहरा काही दाखवत नसते. तर अक्षय आता आजीकडे बघतो. आणि त्यानंतर आता इकडे मावशीने तिच्या चाळीमध्ये तिच्या घरासमोर मोठी तयारी करून ठेवलेली असते. आणि आता मावशी ही रमा येण्याची वाटच बघत असते. प्रत्येक वेळेस आता मावशी ही रस्त्याकडे बघत असते. आणि तेवढ्यात आता मावशी म्हणते की रमा आली ना, तर आता मी सगळी तयारी करूनच ठेवली आणि पटकन आता आपण लगेच रमा आल्यानंतर हा ट्राय करूयात. तेवढ्यात आता रमा तिथे येते. मावशी म्हणते आली आली रमा आली. आणि पटकन मावशी आता पुन्हा ते हातात घेतलेलं शेण कालवू लागते. तेवढ्यात आता रमा तिथे येते आणि म्हणते की अगं मावशी तू काय करतेस आणि आई कुठे आहे. मावशी म्हणते की आहे ना आई आतमध्ये आहे. आणि आता मावशी म्हणते की रमा एवढा उशीर का झाला. तर रमा म्हणते की काय आहे घरची सगळी कामं आवरून आले ना मावशी, त्याच्यामुळे उशीर झाला आहे. मावशी म्हणते की अच्छा अच्छा जा आई घरात आहे जा जा. आणि रमा आता आतमध्ये जाऊ लागताच आता मावशीने ते शेण कालवलेलं असतं. पटकन मावशी तिच्या हातातील ते शेण रमाच्या पायावर मारते. आणि ते बघून आता रमा म्हणते की काय मावशी अगं हे काय. तर आता मावशी म्हणते की अगं चुकून झालं ग रमे. आणि आता मंगला मावशी म्हणते की सॉरी ग रमे, इकडे ये ना तू मी तुझे पाय धुवून देते. तेव्हा आता रमा म्हणते की सॉरी म्हणायची काही गरज नाही आहे आणि मला थोडं पाणी दे, नाही तर तसंच पायाने आतमध्ये गेले तर घर भरेन. तर मावशी म्हणते हो हो. आणि त्यानंतर आता मावशी विचार करते आणि मावशी आता रमाचे पाय धुवू लागते. तर आता मावशीने विचार केलेला असतो काहीही जरी झालं तरी रमाच्या पायावरील जन्मकून दिसलीच पाहिजे. आणि त्यासाठी आता मावशी ही रमाची साडी वर करू लागते. रमा म्हणते की अगं मावशी तू हे काय करते, पायावरती उडालंय शेण, मग तू साडी का भिजवते. तर आता मावशी म्हणते की रमा थोडी वर कर साडी, अगं तिथे लागलेलं आहे असे म्हणत आता मावशी ही तिची साडी अजून वर करू लागते. रमा म्हणते की मावशी तू काय करतेस हे. आणि त्यानंतर आता रमा रागवते. रमा म्हणते की काय करते मावशी तू, अगं साडीवरती का साडी भिजवते, पायाला चिखल लागलाय आणि साडीवरती पाणी टाकते. आणि इकडे आता माहीने एक आयडिया केलेली असते आणि माहीने तिच्या चेहऱ्यावरती आता मास्क लावलेला असतो. आणि माही ही आता व्हिडिओ कॅमेरा ऑन करते आणि अक्षय आता माहीला बघू लागतो. आणि माही म्हणते की सॉरी माझा चेहरा ना फेसला थोडासा इंजुरी झालेली आहे त्यामुळे मला हे असं करावं लागतं. तर अक्षय आता अभ्याकडे बघतो. अभ्या आता खुश झालेला असतो. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की आपल्याला हे असंच बोलावं लागेल इफ यू डोंट माइंड, पण सॉरी. तर अक्षय म्हणतो की ठीक आहे ओके. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की हे तर लहान मुलासारखं झालं. तेवढ्यात आता माई म्हणते की प्रत्येकाच्या आतमध्ये एक लहान मूल असतं आणि म्हणून तर आपलं लाईफ एकदम मस्त होतं. अक्षय आता माहीचे ते बोलणे ऐकू लागतो. आणि त्यानंतर आता अक्षय माहीला म्हणतो की बरं ते जाऊ द्या, हे आता कॉमेडी आणि बाकीच्या गोष्टी करण्याची आता वेळ नाही आहे, कारण मी फक्त आपल्याला कॉल आमच्या बिझनेससाठी केलेला आहे आणि अभिषेकने सगळं काही आमच्या बिझनेसचं मॉड्यूल आणि सगळं काही स्ट्रक्चर, प्रोडक्शन, टार्गेट सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे.
अक्षय म्हणतो आमचा ना सेल कमी झालेला आहे आणि तो वाढवण्याकरता तुमच्याकडे जर काही मार्केटिंग स्ट्रॅटर्जी काही आयडिया असेल तर तुम्ही आम्हाला देऊ शकता. आणि त्यानंतर आता विचार करत माही म्हणते की त्यासाठी तुम्हाला तुमचा कस्टमर बदलावा लागेल. म्हणजे तुमचे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी तुम्ही आता तुमच्याकडे जे कस्टमर आहेत ना. माही म्हणते हो बरोबर आहे ना, तुम्हाला तुमचं ना टार्गेट कस्टमर बदलावं लागेल. अक्षय म्हणतो ते कसं, तर माही सांगू लागते त्याचं काय आहे ना, आजकाल मार्केटमध्ये जे हेल्दी फूड जे आलं आहे ना त्यामध्ये सामान्य लोकांना असं वाटतं की ते फूड ते अब्रॉड नाही करू शकत. आणि जसं हाय क्लासच्या लोकांना वाटतं की आपण हे फूड आणि हे सगळे पदार्थ इझिली अब्रॉड करू शकतो, पण सामान्य लोकांना तसं नाही ना वाटत. आणि त्यांना असं वाटतं आहे की हे खूप महागडं आहे आणि त्यामुळे हे आपण खरेदी नाही करू शकत आणि हे नाही खरेदी केलं तरी चालू शकतं, असं त्या लोकांचा समज होतो. अक्षय आता ते सगळं ऐकत असतो. आणि त्यानंतर आता माई म्हणते की त्यासाठी ना तुम्हाला ते तुमचे कस्टमर म्हणजे तुम्हाला त्याचे रेटसुद्धा कमी करावे लागतील. लोकांना समजून सांगावं लागेल की हे हेल्दी प्रॉडक्ट्स तुमच्यासाठी पण महत्त्वाचे आहे, आरोग्यासाठी ते कसे महत्त्वाचे आहे याचं मार्केटिंगसुद्धा तुम्हाला करावं लागेल. आणि सगळ्या लोकांपर्यंत तुमची ही मार्केटिंग स्ट्रॅटर्जी जर पोहोचली तर नक्कीच तुमच्या कस्टमरही वाढतील आणि तुमचा सेलसुद्धा वाढेल, असे आता माहीने अक्षयला आयडिया दिलेली असते. आणि अक्षय आता ते ऐकून विचारात पडतो. आणि त्यानंतर आता इकडे अक्षयसुद्धा खूप खुश झालेला असतो. इकडे आता रमा ही कावेरीला भेटण्यासाठी घरी येताच आता आतमध्ये जाऊन कावेरीची भेट घेते. रमा म्हणते काय गं आई, आणि लगेच रमा म्हणते की आई तू बरी आहेस ना. कावेरी म्हणते हो मी बरी आहे, पण मला ना रमा तुझी खूप आठवण येत होती आणि मग मी कावेरीला सांगितलं. मग कावेरी काय लगेच तुला फोन करून बोलावून घेतलं. आणि तेवढ्यात आता रमा म्हणते की मी येणारच होते आई तुम्हाला भेटायला, तेवढ्याच मला मावशींना कॉल केला आणि बोलावून घेतलं. तेवढ्यात आता मावशी ही तिथे येते आणि म्हणते की खरंच मलासुद्धा तुझी खूप आठवण येत होते रमा, आणि ये इकडे मी तुझ्या पायाला तेल लावून देते. ते ऐकून आता रमा मावशीला म्हणते की हे काय नवीन, आता मला नाही पायाला तेल लावलेलं आवडत. तर आता मावशी म्हणते की रमये असं काय करतेस, तुझे पाय दुखत असतील ग. आणि त्यानंतर आता कावेरी म्हणते की अगं तुझे पाय दुखत असतील, तू काय शेतकरी आहे का, शेतकऱ्याचे नाही दुखत. तर आता कावेरीसुद्धा म्हणते की अगं रमे आता ती एवढा आग्रह करते की घे की पायाला तेल लावून, तू तरी कशाला नाही नाही म्हणते. रमा म्हणते की आई तू सुद्धा आता काय बोलतेस, कधी मी पायाला तेल लावते का. कावेरी म्हणते की ती म्हणते ना ऐक ना मग रमे. आणि आता रमा म्हणते की इतक्या दिवसातून मी तुम्हाला भेटायला आले तर तुम्ही माझ्याशी छान गप्पा मारा ना, कशाला ते तेल वगैरे. आणि रमा म्हणते की मावशी दे इकडे तेल, तुझे पाय दुखतात का, मी तुझ्या पायाला तेल लावून देते. पटकन आता रमा ही मावशीला कॉटवर बसवते आणि खाली बसते. आणि त्यानंतर आता मावशी म्हणते की माझेसुद्धा खरंच काही वेळेस खूप पाय दुखतात बरं का, मग मी मोबाईलमध्ये बघते कसं करायचं ते आणि कसं तेल लावायचं, कसा फरक पडतो. रमा आता चिडते. रमा आता मावशीला म्हणते की मावशी अगं काय तुम्ही, तुला किती वेळा सांगितलं की ते मोबाईलमध्ये काही खरं नसतं आणि नको बघत जाऊ ते, पण तू कशाला ऐकत नाहीस. मी तुला सांगते ना. तर मावशी म्हणते की खरं आहे, एकदा ना मी त्या मोबाईलमध्ये बघून आता एकदा आम्ही असंच मोबाईलवर आता साड्या मागवल्या होत्या, मावशी सांगू लागते. आणि त्यानंतर पार्सल आलं आणि बघतो की काय साड्या नाही तर लाद्या निघाल्या, लाद्या. आणि मोठमोठ्याने मावशी असू लागते. रमा म्हणते बघितलं का मी तुला सांगत होते ना, मोबाईलवर एवढा विश्वास ठेवू नकोस. आणि तेवढ्यात आता त्यांच्या त्या गप्पा आणि ते बोलणे चालू असताना इकडे कावेरी विचार करते की देवा, पंकज आणि मंगलाने या रमाला इकडे कशासाठी बोलावलं, तर पायावरची ती खून बघण्यासाठी. आणि ते दिलं सोडून या मंगलेचं आणि रमाचं हे काय चाललंय दुसरंच. आणि त्यानंतर आता इकडे डोक्याला हात लावत कावेरी म्हणते की यांचं हे काय चाललंय, ह्या तर गप्पाच मारत बसल्यात. इकडे आता अक्षय आणि माही ही ऑनलाईन मीटिंगवरती बोलत असते. आणि अक्षय म्हणतो की तुमचा ॲडवायझर मला पटलाय आणि तुम्ही जे ओपिनियन दिलं ते एक प्रकारे त्याची मदतच होईल.
होईल कस्टमर वाढवायला आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीसुद्धा वाढवायला, बरोबर आहे. आणि तुम्ही आता आयुष्यभर आमचे ॲडवायझर राहाल. आम्ही तुमच्याकडून आता ॲडवाईस घेऊ शकतो, असे आता अक्षय माहीला बोलतो. आणि त्यानंतर आता अक्षय बोलत असतो, पण माहीचे लक्ष रमाच्या बोलण्याकडे लागलेले असते. आणि ज्या वेळेस रमाने आता माहीला फोन करून ऑफिसमध्ये जायला सांगितलेलं असतं, त्यावेळेस माहीने रमाला सांगितलेलं असतं की ओ यार कमॉन रमा, प्रत्येक वेळेस मी माझ्या हातातली कामं सोडून तुझी मदत करायला नाही येऊ शकत. आणि सपोज आता जर मी नसते तर तू काय केलं असतं आणि कसा प्रॉब्लेम फेस केला असता. तर रमाने सांगितलेलं असतं की मेन म्हणजे प्रॉब्लेम काय आहे ना, तेच मला कळलं नव्हतं माही. हे सगळं आता माहीला आठवत असते. आणि जर माही आता रमाला विचारते की तू काय सांगितलं असतं, रमा म्हणते की मी असं सांगितलं असतं की हे हेल्दी फूड फक्त काही श्रीमंत लोकांसाठीच असतं काय, हे माहीला आठवतं. आणि कुठल्या जरी क्लासमधला माणूस असला तरी आरोग्य त्याच्यासाठी महत्त्वाचंच असताना हे उत्तर आता रमाने माहीला दिलेलं असतं. आणि माहीने ते चांगलं लक्षात ठेवलेलं असतं. आणि लगेच आता माहीसमोर ते सोल्युशन आलेलं असतं. आणि प्रत्येक माणसाला त्याचं आरोग्य महत्त्वाचं आहे, म्हणून त्यांच्यापर्यंत हे हेल्दी फूड तुमचं पोचायला नको का, असं मी सांगितलं असतं, असे रमाने माहीला सांगितलेले असते. आणि तेच माहीला आठवून माहीने ते अक्षयला सांगितलेलं असते. आणि त्यानंतर आता माहीला रमाची हुशारी कळलेली असते. आणि माही रमाला म्हणते की रमा, मला ना आज असं वाटत होतं की मी जास्त शिकले म्हणून मी जास्त हुशार आहे आणि मला जास्त अक्कल आहे, पण आज मला कळलं की रमा ही रमा काय आहे. आणि रमा तुझ्यासारखं कुणीच नाही आहे. रमा तू रमा का आहे ना, हे आत्ता मला कळलंय, असे माहीने रमाला सांगितलेलं असतं. इकडे आता अक्षय हा माहीला म्हणतो की मिस माही, तुम्हाला एवढी बेसिक आयडिया कशी सुचली, पण म्हणजे त्याचं काय आहे ना, जनरली वेगवेगळे ॲडवायझर वेगवेगळ्या आयडिया देतात, पण तुम्ही तर एकदम बेसिक आयडिया दिली आणि तीही एकदम सॉफिस्टिकेटेड. म्हणजे तुमच्या डोक्यात हा विचार कसा आला. अक्षय म्हणतो की म्हणजे सगळ्या ऑडियन्सचा विचार करून तुम्ही ही छान आयडिया आम्हाला दिलीत. म्हणजे मला कसं वाटलं माझ्या बायकोने विचार करून अशी मला एखादी आयडिया दिली तर. आणि त्यानंतर आता माही विचार करत म्हणते की मला वाटतंय जसं तुम्ही प्रत्येक कस्टमरचा विचार करता ना, तसं आपण जर त्यांचा विचार केला तर आपल्याला सोल्युशन हे सापडतंच. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो नाहीच, मग तुम्ही उद्या मला ऑफिसला येऊन भेटा, मग आपण बघू आणि बोलूयात, असे आता अक्षयने माहीला सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की ओके, तुम्ही मला ऑफिसला येऊन भेटा. आणि अक्षय आता व्हिडिओ कॉल कट करतो, तर इकडे आता माही विचारात पडते आणि म्हणते की ओ नो, याला आता मी ऑफिसला जाऊन कसं भेटू. तेवढ्यात आता आई आजी ही बाहेर आलेली असते. आणि बाहेर येऊन आता आई आजी आता लगेच एक कॉल करते. आणि तेवढ्यात आता आई आजीने आता फोन करून मोठा डाव आणि मोठा प्लान केलेला असतो. आणि ज्या वेळेस आता अक्षयसोबत माही ही मीटिंग करत असते, त्यावेळेस आता त्या कॉलचं लोकेशन आणि इकडं रामाचं लोकेशन आई आजीने शोधून काढलेलं असतं. आणि फोनवरती माहीचं लोकेशन आणि रामाचं लोकेशन वेगवेगळं असल्याचे आता आई आजीला समजलेलं असतं. आणि लगेच आता विचार करत आई आजी म्हणते की याचा अर्थ माही आणि रामाचं लोकेशन वेगवेगळं आहे, म्हणजे माही आणि रमा एकमेकींना मिळालेले आहेत आणि दोघीही मुकादमांना फसवत आहेत. ठीक आहे, असे म्हणत आता आई आजी फोन ठेवते. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया असल्यामुळे रमा आणि सीमा सगळीजण आवरून तयार झालेली असते. मुकादमाच्या घरात पूजा ठेवलेली असते. आणि मयुरी ही आता पाटावरती बसलेली असताना इकडे सीमा आता रमाचे दागिने घेऊन रमाकडे येते आणि म्हणते की रमा, हे घे, तुझे दागिने घाल आणि आज पूजा होणार आहे. तर तेवढ्यात आता रमा ही सीमाकडे बघते आणि म्हणते की आई, मला या दागिन्यांची गरज नाही. तेवढ्यात आता अक्षय तिथे येतो आणि रमाक्षय नावाचं ते मंगळसूत्र आता रमासमोर धरत अक्षय म्हणतो की याची तर गरज आहे ना. आणि ते मंगळसूत्र बघताच आता रमा खुश होते आणि रमा म्हणते की हेच माझं सगळं काही आहे. आणि त्यानंतर अक्षय ते मंगळसूत्र रमासमोर धरत म्हणतो की ह्या अक्षय तृतीयेला या अक्षय मुकदमाकडून तुला भेट रमा. तर रमा खूप खुश झालेली असते. आणि त्यानंतर आता रमा ते मंगळसूत्र आपल्या हातात घेते, तर अक्षय खुश झालेला असतो. आणि अक्षयने आता रमाला तिचं मंगळसूत्र दिलेलं असतं.
तर आता माही आणि रमाचे सत्य अक्षय समोर येऊन आता अक्षय हा रमाचा स्वीकार कसा करणार आणि आय्याजी आता माही आणि रमा या दोघींपैकी कुणाची निवड करणार आणि रमा का आहे हे रमा सगळ्या मुकादमांना कसे दाखवून देणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.